नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आहे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या या 5व्या भागामध्ये। मागच्या 4थ्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की आपण राजेपदसुद्धा सम्राटपदसुद्धा त्यागून देऊ जर तिथे कोणतंही अस्तित्व नसेल, मानव तिथे कोणीही नसेल तर, कारण त्या अस्तित्वाला, त्या सम्राट पदाला काही अर्थच राहणार नाही। आणि त्यासोबतच आपण असंही बघितलेलं होतं की दुमजली जहाज कितीही सुंदर असलं तरी ते पाण्यावर अजून सोडलेलं नाही, त्यामुळे जेव्हा केव्हा ते सोडलं जाईल तेव्हा आपण प्रवास करूया असं म्हणण्याच्या ऐवजी आपण त्या छोट्या छोट्या होड्यांमध्ये बसणं प्रिफर करणार आहोत। याचाच काय अर्थ झाला लक्षात आलंय का की त्या पाण्यावरच ह्या जहाजाचं अस्तित्व अवलंबून आहे। त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती ज्या सगळ्या व्यक्ती असतात ना, त्या सगळ्या व्यक्तींच्या अस्तित्वामुळेच आपल्याही अस्तित्वाला खरा अर्थ प्राप्त होतो। कोणीच जर नसेल तर मग सम्राटपदसुद्धा आपल्यासाठी निरुपयोगी ठरलेलं असतं। आता खरे महत्त्वाचे 2 मुद्दे येतात बरं का। मग ज्या पाण्यावर जहाजाचं अस्तित्व कायम आहे तेच पाणी या 2 मजली जहाजासाठी किंवा कोणत्याही बोटीसाठी, होडीसाठी, जहाजासाठी अतिशय त्रासदायक ठरणार आहे एका सिच्युएशनमध्ये। कोणत्या सिच्युएशनमध्ये? करेक्ट, जेव्हा हे पाणी त्या जहाजाच्या आतमध्ये जायला लागेल तेव्हा खरी समस्या निर्माण होते। त्याचप्रमाणे ज्या सगळ्या लोकांमुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो तेच लोक, त्याच परिस्थिती किंवा तेच प्रसंग, घटना जर आपल्या डोक्याच्या आत जायला लागले तर मात्र खरी समस्या निर्माण होते। आता हा दुसरा मुद्दा येतो बरं का। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काळजीचा। जर ते पाणी जहाजाच्या आत जायला लागलं तर समस्या निर्माण होते। मग आपण काळजी कशाची घेतो? आपण त्या जहाजामध्ये कोणत्याही प्रकारे पाणी जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेतो, बरोबर ना? त्याच पद्धतीनं ज्या सगळ्या लोकांमुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ निर्माण होतो आहे ते लोक आपल्या डोक्याच्या आतमध्ये जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। आणि ही काळजी कशी घ्यायची ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। पण तोपर्यंत मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, प्रश्नही विचारणार आहे आणि उपप्रश्नही विचारणार आहे। आता पहिल्या भागापासून बरेच जण त्यांच्या स्ट्रेसची कारणं द्यायला लागलेले आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये ते नोंदवतात। पण माझा प्रश्न असा आहे की आपण साध्या भाषेमध्ये तर नेहमीच म्हणतो की मला खूप टेन्शन आलंय, माझ्यावर खूप स्ट्रेस आलाय, पण खरंच हे स्ट्रेस किंवा हे टेन्शन येत असतं की आपण घेत असतो? हा प्रश्न आपण जी स्ट्रेसची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत की स्ट्रेस येतो म्हटलं तरी सुद्धा तो मानसिक शारीरिक परिणाम घडवून आणणार आहे, आणि आपण स्ट्रेस घेतो म्हटलं तरी सुद्धा तो स्ट्रेस शारीरिक मानसिक परिणाम घडवून आणणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये स्ट्रेस येतो म्हटलं काय किंवा घेतो म्हटलं काय, काय फरक पडणार आहे असंही काही जणांना वाटू शकतं। आता अगदी थोडक्यात मी प्रश्न आणि उपप्रश्न तुम्हाला सांगणार आहे बरं का। प्रश्न हा आहे की आपण स्ट्रेस घेतो की आपल्यावर स्ट्रेस येतो, आणि उपप्रश्न असा आहे की येतो आणि घेतो या शब्दांमुळे असा काय फरक पडतो? यस, तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे, त्याच्यामुळे लगेच खाली कमेंट्स लिहायला लागा आणि नेमकं तुमचं मत काय आहे हे मला सुद्धा जाणून घेऊ द्या। थँक्यू।